केडगाव येथील भाग्योदय माध्यमिक विद्यालय, रेणुकामाता प्राथमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा करण्यात आला। यानिमित्त वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमही घेण्यात आला। कार्यक्रमाला अस्थिरोगतज्ञ डॉ. विजय पाटील, प्राचार्य ज्ञानदेव बेर्डे, प्रसाद आंधळे, संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा कोतकर, वैशाली कोतकर, सुवर्णा जगताप, आशिष पोखरणा, लताताई शेळके, रघुनाथ लोंढे, मुख्याध्यापक ज्ञानदेव बेरड, जयद्रथ खाकाळ, जालिंदर कोतकर, गणेश सातपुते, भूषण गुंड आदींसह विद्यार्थी पालक उपस्थित होते। अभ्यासाबरोबरच काही स्पर्धा परीक्षांचं आयोजन आपण शाळेमध्ये करत असतो। शाळाबाह्य परीक्षा, याच्यामध्ये एनटीएस असेल, एमटीएस असेल, शिष्यवृत्ती परीक्षा असेल, नवोदय परीक्षा असतील, या परीक्षांना विद्यार्थ्यांना बसून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं। आणि अशा विविध प्रकारच्या परीक्षेमध्ये वर्षभरामध्ये विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवलेलं असतं। त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की शाळेमध्ये हे उपक्रम राबवत असताना गेल्या अनेक वर्षापासून शाळेला वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार मिळालेले। गुणवत्तेच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर 10वी-12वीचा जो निकाल आहे, मागच्या वर्षीचा मार्च 2023चा निकाल, याचा 10वीचा निकाल हा 100% लागलेला आहे आणि 12वीचा निकाल सुद्धा 98% लागलेला आहे। म्हणजे इतर उपक्रमाबरोबर शाळेची गुणवत्ता जोपासण्याचं काम तुमच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी होतंय। पुरस्काराच्या बाबतीत आपण सांगितलं तर यापूर्वी या विद्यालयाला स्वच्छ सुंदर शाळेचे बरेचसे पुरस्कार मिळाले। मागच्या काही वर्षापूर्वी महात्मा फुले गुणवत्ता वाढ विकास हे जे अभियान राबवलं होतं, या अभियानामध्ये सुद्धा त्या ठिकाणी शाळेला 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निर्मळ शाळा हा पुरस्कार सुद्धा विद्यालयाला मिळालेला आहे। की जे काही आपण आज इथं बघतोय, जे काही इथं करतोय, म्हणजे आम्ही जे काही आज इथं तुमचे मान्यवर म्हणून जरी आलो असेल तर एकेकाळी आम्ही सुद्धा तुमच्याच जागेवर होतो आणि हे सगळे कार्यक्रमाचा आम्ही सुद्धा त्यावेळेस आनंद घ्यायचो। आणि आज बरं वाटतं का बेरड सर व त्यांच्या टीमने आम्हाला इथं आज एक अतिथी म्हणून बोलवलंय, कारण का आम्हाला आमचे जुने दिवस इथं आठवण देते आणि तुमच्याच बरोबर आम्ही सुद्धा असे काही सगळे कार्यक्रम इथं, भले ते रिपब्लिक डे असो किंवा इंडिपेंडन्स डे असो, त्याचं एक महत्त्व वेगळं असतं, ते आम्ही सगळ्यांनी इथं खूप आनंदाने व्यक्त केलेलं आहे। आणि आज 26 जानेवारीचे सगळे मुलांना व सगळे मान्यवरांना मी प्रजासत्ताक दिवसाचे हार्दिक शुभेच्छा देतो व माझे 2 शब्द संपवतो। जय श्रीराम। या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझं येणं होतं आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्या शाळेला भेट पण होती, त्यात मला फार आनंद वाटतो। आणि आज या ठिकाणी सर्वच विद्यार्थी आणि पालकवर्ग उपस्थित आहे, त्यांचेही मनापासून मी आभार व्यक्त करते आणि माझ्या परिवाराच्या वतीनं आणि नगर जिल्ह्याच्या वतीनं त्यांना स्वातंत्र्याच्या शुभेच्छा देते। आज या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो लवकरच चालू होईल। फार वेळ न घेता आपण ह्या कार्यक्रमाला सुरुवात करून छान छान कार्यक्रम पाहून घेऊ आणि बाकीचंही करायचं। आमची मुलं शाळेत गेली आहेत, ते पण परत यायचेच आणि कार्यक्रमाला परत शाळेत तिथं हजेरी लावायची मला, म्हणून सरांना एक विनंती की सर लवकरात लवकर कार्यक्रम चालू करा आणि एक नृत्य पाहून मला रजा देण्याची संधी द्यावी। एवढं बोलून थांबते। आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि केडगावचे भाग्यविधाते माननीय भांडुदासजी कोतकर साहेब यांनी 1994 साली जे हे छोटंसं रोपटं लावलं होतं, हे संस्था त्यांनी 1994 साली केडगावच्या विकासाच्या दृष्टीनं ही या ठिकाणी उपलब्ध करून दिली। एखाद्या देशाचा, एखाद्या गावाचा, एखाद्या शहराचा विकास व्हायचा असेल तर सर्वात महत्वाचं असतं म्हणजे त्या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळणं। ही दूरदृष्टी असलेले आपले भाग्यविधाते माननीय कोतकर साहेब यांनी 1994 साली ही भाग्योदय विद्यालयाची शाळा सुरू केली। 1, 2, 3, 4 जवळजवळ 5 ते 6 शाळा यानंतरच्या काळामध्ये आपल्या संस्थेचे सचिव आणि संस्था सुरू झाल्यापासून कोतकर साहेबांबरोबर असलेले रघुनाथजी लोंढे सर आणि आपल्या संस्थेचे प्राचार्य माननीय बेरड सर यांच्या संपूर्ण टीमनी जसं आपल्या देशाला एका संविधानामध्ये, एका नियमामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी बांधलं, त्याचप्रमाणे या संस्थेला आजपर्यंत या मोठ्या रूपामध्ये आणण्याचं काम खरं तर लोंढे सर, आपले प्राचार्य बेरड सर
आणि नरवडे सर असतील, होले सर असतील आणि शाळेमधील सर्व अध्यापकांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केलेलं आहे. म्हणून आज 2024 साली आपण ही संस्था आजपर्यंत अतिशय चांगल्या नावाजलेल्या ठिकाणी टिकून आहोत. संस्थेचा ज्यावेळेस निकाल लागतो 10वी 12वीचा, दरवर्षी आपला 100% निकाल लागतो. संस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं बेरड सर आणि त्यांची संपूर्ण टीम हाताळते. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे संस्थेचे संपूर्ण वर्षभरामध्ये विविध कार्यक्रम राबवले जातात. म्हणजे शिक्षणाबरोबरच या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम असू, गणित विज्ञान प्रदर्शन असू द्या, त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन असू द्या, विविध कार्यक्रम गेले वर्षभर सर अतिशय चांगल्या पद्धतीने घेतात. आणि या सगळ्याचं श्रेय म्हणूनच सर्वात मानांकित असा मानला जाणारा आदर्श मुख्याध्यापक हा महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार आपल्या सरांना मिळाला आहे. पुन्हा एकदा सर्वांनी टाळ्या वाजून बेरड सरांचं या ठिकाणी अभिनंदन करायचंय. आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे सगळ्या अध्यापकांनी सरांचा केलेला हा सन्मान म्हणजे संपूर्ण शाळेची ही आजपर्यंतच्या झालेल्या कार्याची पोचपावती आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचे दुष्परिणाम, रामायण, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, स्त्रीजीवन, अध्यात्म या विषयांवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सिद्धिविनायक तुझा सिद्ध टेक गावर, पायावरी डोई तुझा भगताला पावर. सिद्धिविनायक तुझा सिद्ध टेक गावर, पायावरी डोई तुझा भगताला पावर. संदेशे आते हैं हमें तड़पाते हैं, कुछ चिट्ठी आती है पूछे जाती है कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सुना सुना है. संदेशे आते हैं हमें तड़पाते हैं, चिट्ठी आती है पूछे जाती है कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सोना सोना है. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.